अखंड ज्योती मार्च 1940च्या एका लेखात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. जगातल्या सगळ्या महान व्यक्तींमध्ये ना एक विलक्षण साम्य आहे. ते म्हणजे ते स्वतःजवळचं सर्वस्व देऊन टाकतात आणि तरीही किंबहुना त्यामुळेच ते अधिक महान बनतात. हा एक विरोधाभास आहे नाही का? मग या विरोधाभासात नक्की कोणतं रहस्य दडलंय? चला आज याच दिव्य किमयाचा शोध घेऊया. हेच तर ते कोडं आहे जे इतिहासाच्या पानापानांत लपलेलं आहे. कसं काय शक्य आहे की ज्यांनी सर्वस्व सोडलं त्यांना आज अजरामर कीर्ती मिळाली? त्यांच्या यशामागे नक्की कोणतं सूत्र होतं? चला तर मग आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि याचं उत्तर आहे ना, ते आश्चर्यकारकपणे खूप सोपं आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण मूलभूत तत्त्व हेच आहे की काहीतरी मौल्यवान मिळवण्यासाठी आधी द्यायला शिकलं पाहिजे. मग आपण काहीही देऊ शकतो, आदर, वेळ किंवा संपत्ती. ते अनेक पटींनी परत मिळतं. बरं, आता हे ऐकून असं वाटेल की ही फक्त एक बोलायची गोष्ट आहे, एक तात्विक कल्पना आहे. पण तसं अजिबात नाहीये. इतिहासात याचे ठोस पुरावे आहेत. चला काही उदाहरणं पाहूया ज्यांनी हे तत्त्व खरंखुरं जगून दाखवलं. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे गौतम बुद्ध. विचार करा, त्यांनी राजवैभव, सिंहासन सगळं काही सोडून दिलं. एका क्षणात त्यांनी सर्व ऐहिक सुखांचा त्याग केला. आणि त्यांना बदल्यात मिळालं काय? एक अशी संपत्ती जी कधीच मोजता येत नाही, एक अशी कीर्ती जी अमर आहे. त्यांचं ज्ञान आजही संपूर्ण जगाला मार्ग दाखवत आहे. आणि हे काही फक्त फार पूर्वी घडलं असं नाही. आपल्या जवळच्या इतिहासातलं उदाहरण म्हणजे गांधीजी. त्यांनी आपली यशस्वी वकिलीची कारकीर्द, संपत्ती, आरामदायी आयुष्य सगळं सोडून दिलं आणि आपलं जीवन देशासाठी समर्पित केलं. त्याचं फळ काय मिळालं हे तर संपूर्ण जगानं पाहिलंय. त्यांना जो आदर आणि प्रेम मिळालं ते कोणत्याही संपत्तीपेक्षा कितीतरी मोठं आहे. हीच आहे त्यागाची ताकद. पण प्रश्न हा आहे की हे घडतं तरी कसं? म्हणजे फक्त देण्याने इतकं मोठं फळ कसं काय मिळू शकतं? चला, ह्या त्यागामागची किमया काय आहे, त्याचं मूळ तत्त्व काय आहे ते जरा समजून घेऊया. त्याग म्हटलं की आपल्याला वाटतं भौतिक वस्तू सोडून देणं, पण खरा त्याग आपल्या आतमध्ये असतो. खरा त्याग म्हणजे मनातील वाईट विचार, स्वार्थ आणि अनावश्यक गोष्टींचा मोह सोडणं. जेव्हा आपलं मन या ओझ्यातून मुक्त होतं तेव्हाच ते काहीतरी महान मिळवण्यासाठी तयार होतं. कर्ममार्ग अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. आपल्याकडे जे काही सर्वोत्तम आहे, मग ती आपली कला असेल, बुद्धी असेल, वेळ असेल किंवा संपत्ती असेल, ते जगाच्या भल्यासाठी वापरायचं. निस्वार्थ भावनेने सेवा करायची. आणि मग बघा, निसर्गाचा नियमच आहे की आपण जे देतो ते अनेक पटींनी आपल्याकडे परत येतं. ही एक प्रकारची दिव्य देवाणघेवाणच आहे. हेच तत्त्व आणखी सोप्या शब्दांत समजून घेण्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांची खूप सुंदर छोटीशी गोष्ट पाहूया. ही गोष्ट तशी एका धान्याच्या दाण्याबद्दल आहे, पण ती आपल्याला खूप मोठा धडा शिकवून जाते. तर गोष्ट अशी आहे, टागोर लिहितात की एक दिवस दारात एक भिकारी आला. त्याने काहीच म्हटलं नाही, फक्त हात पुढे केले आणि काहीतरी मागितलं. वरवर पाहता ही एक अगदी साधी घटना वाटते नाही का? पण थांबा, यातच तर सगळा अर्थ दडलेला आहे. त्या क्षणी कवीच्या मनात काय विचार आला असेल देव जाणे. त्यांनी आपल्या पिशवीत हात घातला आणि फक्त एक छोटासा धान्याचा दाणा काढला आणि त्याच्या तळहातावर ठेवला. किती लहान आणि किती संकोचून दिलेलं दान होतं ते. आणि मग तीच किमया घडली. दिवस संपल्यावर कवीने आपली पिशवी उघडली तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आत काय होतं? धान्याच्या त्या लहान दाण्याच्या जागी बरोबर तेवढ्याच आकाराचा सोन्याचा तुकडा. म्हणजे जेवढं दिलं तेवढंच, पण सोन्याच्या रूपात परत मिळालं. आणि तो सोन्याचा कण पाहून कवीला आनंद नाही झाला, पश्चाताप झाला. ते रडले आणि म्हणाले, अरे रे, मी माझी पूर्ण पिशवीच त्याच्यासाठी रिकामी का नाही केली? जर तसं केलं असतं तर आज मी एक गरीब माणूस संपत्तीचा राजा बनलो असतो. हाच पश्चाताप या कथेचा आणि आपल्या आजच्या विश्लेषणाचा खरा गाभा आहे. ही गोष्ट फक्त त्या कवीची नाहीये, ती आपल्या प्रत्येकाला एक प्रश्न विचारते. आपणही आपल्या आयुष्यात किती वेळा असाच संकोच करतो नाही का? थोडंसं देऊन थांबतो. मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपल्या आत असा कोणता सोन्याचा दाणा आहे, कोणती क्षमता आहे जी आपण अजूनही जगाला देण्याऐवजी मागे ठेवू.